इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष हा जगातील सर्वात जुना रक्तरंजित संघर्ष मानला जातो. या व्हिडिओमध्ये आपण इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षाची सुरुवात, कारणं आणि आजचं वास्तव समजून घेणार आहोत. नमस्कार, मी रोहित जाधव आणि या व्हिडिओमध्ये आपण हा संपूर्ण विषय सोप्या शब्दात समजून घेणार आहोत. पहिल्या महायुद्धानंतर ऑटोमन साम्राज्याचा पराभव झाल्यावर ब्रिटनने पॅलेस्टाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशाचा ताबा घेतला. त्या प्रदेशात बहुसंख्य अरब लोकसंख्या, अल्पसंख्य ज्यू समुदाय तसेच इतर काही जातीय गट राहत होते. ब्रिटनने पॅलेस्टाईनमधील ज्यू लोकांसाठी राष्ट्रीय मातृभूमी स्थापन करण्यास तत्वता मान्यता दिली. त्यानंतर ज्यू आणि अरब लोकसंख्येमधील तणाव अधिक वाढू लागला. या आश्वासनाला बॅलपूर जाहीरनामा असे म्हटले जाते. ज्यू लोकांचे या भूमीशी ऐतिहासिक संबंध होते, मात्र पॅलेस्टाईनी अरब लोकांचाही या भूमीवर शतकानुशतके हक्क होता. त्यामुळे त्यांनी या निर्णयाला विरोध केला. 1920 ते 1940 या काळात पॅलेस्टाईनमध्ये येणाऱ्या ज्यू लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. यामागचे मुख्य कारण म्हणजे युरोपमध्ये ज्यू लोकांवर होत असलेला छळ. अनेक ज्यू लोक जीव वाचवण्यासाठी पॅलेस्टाईनकडे स्थलांतर करत होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान झालेल्या होलोकॉस्टमध्ये सुमारे 60 लाख ज्यू लोकांची हत्या झाली. त्यामुळे ज्यू लोकांसाठी सुरक्षित मातृभूमीची मागणी अधिक तीव्र झाली. 1947 पर्यंत पॅलेस्टाईनमधील ज्यू लोकसंख्या सुमारे 6,30,000 एवढी झाली, जी एकूण लोकसंख्येच्या 30% थोडी जास्त होती. दरम्यान ज्यू आणि अरब समुदायांमध्ये तसेच ब्रिटिश सत्तेविरोधात हिंसाचार वाढत होता. या पार्श्वभूमीवर 1947 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने पॅलेस्टाईनचे 2 स्वतंत्र राष्ट्रांमध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेतला, एक ज्यू राष्ट्र आणि एक अरब राष्ट्र. जेरुसलम शहर आंतरराष्ट्रीय शहर म्हणून ठेवण्याचा प्रस्ताव होता, मात्र एकाही अरब देशाने या योजनेचा पाठिंबा दिला नाही. त्यांचा असा युक्तिवाद होता की ज्यू लोकसंख्या कमी असूनही त्यांना जास्त भूभाग देण्यात आला आहे. ब्रिटनने या मतदानात तटस्थ भूमिका घेतली. त्यानंतर ब्रिटनने 14 मे 1948 रोजी पॅलेस्टाईनमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि हा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघाकडे सोपवला. ब्रिटिश सत्ता संपण्याच्या अवघ्या काही तास आधी पॅलेस्टाईनमधील ज्यू नेत्यांनी इस्रायल नावाच्या राष्ट्राची घोषणा केली. पुढील वर्षी संयुक्त राष्ट्रसंघाने इस्रायलला अधिकृत मान्यताही दिली. इस्रायलने स्वतंत्र राष्ट्राची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 5 अरब देशांच्या सैन्याने इस्रायलवर हल्ला केला आणि देशाला चारही बाजूंनी वेढा घातला. इस्रायलमध्ये या संघर्षाला स्वातंत्र्ययुद्ध असे म्हटले जाते. 1949 मध्ये युद्धबंदी झाल्यावर या संघर्षाचा शेवट झाला. तोपर्यंत इस्रायलने पॅलेस्टाईनमध्ये बहुतांश भूभाग आपल्या ताब्यात घेतला होता. या करारानुसार इजिप्तने गाझापट्टी ताब्यात घेतली, जॉर्डनने वेस्ट बँक आणि पूर्व जेरुसलम ताब्यात घेतले, तर इस्रायलने पश्चिम जेरुसलम आपल्या नियंत्रणाखाली ठेवले. या युद्धाच्या काळात सुमारे 7,50,000 पॅलेस्टाईन लोकांना आपली घरे सोडावी लागली. हा प्रसंग अरबी भाषेत नकबा, आपत्ती, महाविनाश म्हणून ओळखला जातो. 6 दिवसांचे युद्ध म्हणून ओळखले जाणारे युद्ध मध्य पूर्वेतील सीमारेषा बदलणारे ठरले आणि त्याचे पॅलेस्टाईनी लोकांवर मोठे परिणाम झाले. या युद्धात इस्रायलने इजिप्त, सिरिया, जॉर्डन या देशांविरुद्ध लढा दिला. इजिप्त आणि सिरियाकडून हल्ला होऊ शकतो अशी भीती वाटत असल्याने इस्रायलने इजिप्तच्या हवाई दलावर अचानक हल्ला केला आणि तिथूनच या युद्धाची सुरुवात झाली. लढाई संपेपर्यंत इस्रायलने इजिप्तकडून सायनास द्वीपकल्प आणि गाझापट्टी ताब्यात घेतली. सिरियाकडून गोलान टेकड्यांचा बहुतांश भाग आणि जॉर्डनकडून पूर्व जेरुसलम व वेस्ट बँक आपल्या नियंत्रणाखाली घेतली. या युद्धानंतर वेस्ट बँक, गाझा आणि पूर्व जेरुसलेममधील सुमारे 10 लाख पॅलेस्टाईनी लोक इस्रायलच्या ताब्यात आले. या भागावर इस्रायलचे नियंत्रण आजपर्यंत कायम आहे. 1987 साली गाझापट्टीवर हमासची स्थापना झाली. हमास या शब्दाचा अर्थ अरबी भाषेत उत्साह, प्रतिकार असा होतो. 2006 मध्ये पॅलेस्टाईनी निवडणुकांमध्ये त्यांना बहुमत मिळाले आणि 2007 पासून त्यांनी गाझापट्टीवर पूर्ण नियंत्रण मिळवले. पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र बनवणे आणि इस्रायलच्या अस्तित्वाला विरोध करणे हे त्यांचे मुख्य राजकीय धोरण होते. 2007 नंतर हमासने इस्रायलवर सतत रॉकेट हल्ले आणि सीमावर्ती संघर्ष सुरू ठेवला. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी गाझापट्टीतून इस्रायलवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे 1200 लोकांचा इस्रायलमध्ये मृत्यू झाला आणि 251 जणांना ओलीस बनवण्यात आले. या घटनेनंतर इस्रायलने जमीन, समुद्र आणि हवाई मार्गाने मोठी लष्करी कारवाई सुरू केली. गाझामध्ये आतापर्यंत 67,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचं समजतं. आज हा संघर्ष गाझा, वेस्ट बँक, जेरुसलेम भोवती केंद्रित आहे. हमास आणि इस्रायलमधील युद्धामुळे सामान्य नागरिक सर्वाधिक त्रस्त झाले आहेत. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात मानवी हानी होत आहे. हा संघर्ष कोण बरोबर आणि कोण चूक यावर नाही,
तर निरपराध लोकांच्या आयुष्यावर होणाऱ्या परिणामांवर लक्ष देण्याची गरज आहे.